गुढीपाडवा आला आहे आणि गुढीपाडव्याची नवीन वर्षाची सुरुवात ही आपण अशा गोड गोड पुरणपोळीने केली तर आपलं नवीन वर्ष खूप छान जाईल. तर ही अशी टंब फुगलेली नरम लुसलुशीत अशी ही पुरणपोळी बघू शकता तुम्ही किती छान झालेले आहेत. अजिबात वेळ न लागणारी ही झटपट होणारी पुरणपोळी नक्की बघा. आणि ही आमटी एकदा तुम्ही ही या पद्धतीने आमटी केली ना तर तुम्ही कधीच विसरणार नाही. त्यासाठी मी आता ही चणा डाळ घेतली आहे अर्धा किलो आणि तिला शिजवून घेतली आहे. बघू शकता तुम्ही कशी शिजवली आहे आणि आता आपण त्याचं पाणी काढून घेणार आहोत. थोडीशी चणा डाळही त्याच्यातली मी काढून घेतलेली आहे शिजलेली आणि हे डाळीचं पाणी आपण काढून घ्यायचं आहे. संपूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे आपण पाणी काढलं आहे. थोडंफार काय पाणी असेल ते आपण आता गॅस चालू करून घेऊया आणि हे पाणी आटवून घेऊया. थोड्या वेळानंतर आपण त्याच्यामध्ये गूळ घालून घ्यायचा आहे. तर इथे मी अर्धा किलो चणा डाळ घेतलेली आहे ना, तर अर्धा किलोला थोडासा कमी मी गूळ घेतलेला आहे, एकदम जास्त घेतलेला नाहीये. आता याला आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण गाळ होऊन द्यायचा आहे गुळाचा. आता इथे पाणी झाले म्हणून घाबरून जायची गरज नाही, ते आटून जाणार आहे आपलं गुळाचं पाणी. थोडा वेळ आपण त्याला हलवत हलवत राहायचंय आणि पाणी आटून घ्यायचंय ते गुळाचं. सतत हलवून घ्यायचं आहे, नाहीतर खाली लागण्याची शक्यता असते. तर बघू शकता आता आपली डाळ तयार झालेली आहे. आता त्याच्यामध्ये आपण पाव चमचा सुंठ पूड आणि पाव चमचा वेलची पूड हे घालून चांगलं मिक्स करून घेणार आहोत. आता याला आपण आहे ना, हे पुरण वाटायचं यंत्र आहे माझ्याकडे, त्याच्यामधनं आहे ना संपूर्ण पुरण मी वाटून घेतलेलं आहे. अगदी झटपट होतं, अजिबात वेळ लागत नाही. बघू शकता तुम्ही संपूर्ण हे पुरण मी याच्यामध्ये वाटून घेतलेलं आहे. एकदम मऊसूत असं हे पुरण तयार होतं. दुसरीकडे आता माझं पीठ मळून झालेलं आहे आणि त्याला मी 10-15 मिनिटं असं मुरण्यासाठी ठेवून दिलं होतं. तर आता आपण याच्या पोळ्या तयार करायला घेऊयात. तर एक गोळा घेऊन आहे ना, असा जेवढा आपल्याला हवा आहे तेवढा गोळा घ्यायचा आहे आणि त्याला असं हाताने असं गोल फिरवून घ्यायचं, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला सारण भरता येईल असं तयार करून घ्यायचं आणि भरपूर असं सारण भरायचं आहे. पुरण भरताना अजिबात कंजूसी करायची नाही, भरपूर असं पुरण भरायचं याच्यामध्ये. जेवढं बसवता येईल तेवढं पुरण बसवायचं आणि त्याला असं वरून आहे ना पॅक करून घ्यायचं. खूप इझी ही पुरणपोळी होते, अजिबात अवघड नाहीये, अजिबात फुटणार नाही आणि तुटणार नाही. आणि फक्त आपण गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे, मैद्याचा वापर केला नाहीये. काही काही ठिकाणी पुरणपोळ्या फुटतात म्हणून मैद्याचा वापर केला जातो, तर आपण फक्त आणि फक्त गव्हाच्या पिठाचा वापर करून ह्या पुरणपोळ्या करत आहोत. आता पिठामध्ये, सुक्या पिठामध्ये बुडवून आहे ना, अगदी हलक्या हाताने फिरवून घ्यायची आहे पुरणपोळी. तुम्हाला जर पीठ कमी वाटलं, वरती चिटकते असं वाटलं, तर त्याच्यावर थोडंसं पीठ लावायचं आणि पुन्हा त्याला हलक्या हाताने लाटून घ्यायची. बघू शकता अजिबात फुटली नाही की तुटली नाही, व्यवस्थित अशी पुरणपोळी आपली तयार झाली आहे. फक्त लाटताना एक काळजी घ्यायची की डायरेक्ट मधून नाही लाटायचं आहे, साईडनी लाटलं की आपल्या पोळ्या अजिबात फुटत नाहीत. तर हे दुसरेही मी दाखवते त्याच पद्धतीने. एक गोळा घेऊन त्याला थोडंसं हाताने पसरवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीने पुरण भरायचं आणि त्याचं तोंड बंद करायचं. अगदी झटपट होणारी ही पुरणपोळी. बघा दुसरीकडे आपली पोळी ही तव्यावरती आता एक बाजूने शेकली, तर उलटी करून घेऊया. बघा कशी टंब फुगली आहे. आता तेल किंवा तूप भरपूर लावायचं आणि मस्त तिला खरपूस अशी परतून घ्यायची आहे, दोन्ही बाजूने शेकून घ्यायची आहे. तुम्हाला काय हवंय ते तुम्ही लावू शकता, तूप किंवा तेल काहीही चालेल. थोडंसं पोळीला जास्त प्रमाणातच तूप किंवा तेल हे चांगले वाटतात खायला. बघा किती छान झालेली आहे आपली पुरणपोळी. अजिबात वेळ लागलेला नाहीये पुरणपोळी बनवायला.
तर अशा पद्धतीने आपली ही दुसरीही लाटून झाली आहे. तर तीही आपण आता शेकून घेऊया. आपण उचलल्या तरी तुटत नाहीत, बघू शकता तुम्ही. आता हिलाही आपण दोन्ही बाजूने शेकून घेऊया. कलरही खूप छान आलेला आहे बघा तुम्ही. हळदीचा अजिबात वापर केलेला नाहीये. कोणी कोणी हळदीचाही वापर करतात. तर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता. अशा पद्धतीने आपल्या बघा पुरणपोळ्या कशा ह्या झटपट झालेल्या आहेत आणि सगळ्या फुगलेल्या आहेत व्यवस्थितपणे. अगदी झटपट होणाऱ्या या पुरणपोळ्या. कंटाळा येतो बायकांना पुरणपोळ्या करायचा. खरं तर खूप झंझट वाटते, पण या पद्धतीने केल्यात ना तुम्ही तर अजिबात झंझट वाटणार नाही, पटपट होणार. तर बघू शकता तुम्ही किती मऊ लुसलुशीत झालेले आहेत. बघताच तुम्हाला कळेल की अजिबात ह्या वातड वगैरे झालेल्या नाहीयेत. मैद्याचा वापर नसल्यामुळे खूप मऊ झालेल्या आहेत. तर नक्की करून बघा. दुसरीकडे आपण आता आमटीची तयारी करूया. तर आमटीसाठी मी मसाल्यासाठी घेतला आहे कांदा खोबरा. आता त्याला चांगलं तेलामध्ये परतून घेऊया. आता त्यामध्ये मिरच्या घालणार आहे मी. या पद्धतीने मसाला करून तुम्ही एकदा आमटी बनवून बघा, तुम्हाला खूप आवडेल. तुम्ही नेहमी याच पद्धतीने कराल मग. आता त्याच्यामध्ये काही खडे मसाले, आलं लसूण, आता सगळं आपण आहे ना अशा पद्धतीने थंड झाल्यावर बारीक वाटून घ्यायचं आहे. दुसरीकडे मी गरम तेलात मोहरी आणि जिऱ्याची फोडणी दिली आहे आणि कढीपत्ता. फोडणीसाठी बस मी एवढंच वापरलं आहे, जास्त काही वापरणार नाहीये. दळलेला मसाला आपण त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि त्याला छानपैकी असं परतून घ्यायचं आहे. पाव चमचा हळद इथे घालून घेणार आहे मी. तिलाही चांगलं परतून घ्यायचं आहे आणि आता चांगलं तेल सुटेपर्यंत या मसाल्याला आपण परतून घ्यायचं आहे. बघू शकता आता चांगलं तेल सुटलेलं आहे. आता आपण ते चणा डाळीचं पाणी शिजवताना जे काढलेलं आहे ना ते आपण याच्यामध्ये ओतायचं आहे. ह्याच पाण्याचं मेन काम असतं आमटीमध्ये. याच्याशिवाय आपली आमटी तयार होणार नाही. थोडीशी डाळ आणि ते डाळीचं पाणी आपण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मसाला करून तुम्ही आमटी करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल आणि आमटीची टेस्ट काय वेगळीच लागते त्याच्यामुळे. आता चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि आता उकळी आली की आपली आमटी ही तयार आहे. बघू शकता तुम्ही किती छान आमटी झालेली आहे. वाटीभर तुम्ही पिल्याशिवाय राहणार नाही अशी ही आमटी तयार होते. बघू शकता. आणि ही या लुसलुशीत पुरणपोळ्या तुम्हाला कशा वाटल्या आणि माझी आमटीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर मला नक्की सांगा. थँक यू.